तुझा बेन वाक्य मी केवळ कसा कसा उशीर देत आहे त्याच्यात जवळ एक फुलांच्या पोटीवर आहे तिथे एक अलमारी ठेवली आहे त्याच्यात जाऊन घुस चालव तुमची पुढे आलं माझे बाबाजी आले तुझ्या बाबाने जर माझ्याबद्दल काही विचारलं की नाही अजिबात सांगू नको आणि जास्त विचारतो एकच माशी खोबरा मेंढ्याची सगळं तो खूप मोठे तपासून मारत आले तुझ्या कुत्र्याचा पाय बघे काका मुजला नेत्याचा आरमार काय थोडीशी जास्त झाली तर आमच्याच्या पुढाला टेकून झोपला होतो आला आपला ना पूर्ण धोतरवाला केले ही काय झेल वाच नाही पाण्यातला जातो करता बहुत पेलो मी झोपून जातो आता पाण्यातला बाबा बाई आवलाची भारत मातेची आणि उद्या असा बाहेर बेटा कोणी एका दिवशी झेंडा फडकवून टाकला आपल्या घराचा दरवाजा तिकडे आहे आमच्या घराचा दरवाजा इकडे आमच्या घराचा दरवाजा बाबा इकडे तर मोठे आमसभा भरले नाही नाही आमच्या घराचा दरवाजा इकडेच आहे बाबा बाय मला खोलीत काढून जातेस तू बाबाजी आपल्या घराचा दरवाजा तिकडे आहे ना भूकंप आला होता आमच्या घराचा दरवाजा बदलला आमच्या घराचा काना दरवाजा बदलला हे माझी पोरगी मला उल्लू बोलावते हिला माहित नाही दारू पे कितीही दारू पेईल तर आपली झोपायची खाट मात्र विसरत अबे माझ्या भाषाचं नाव आला खोले म्हणजे इकडे ना आमच्या घरी कोणी आला का हो नाही खाऊ अशी बेमरेल्या सारखी काम बोलते आमच्या घरी कोणी आला का म्हणतो बाबाजी हा आपल्या घरी एक साधू महाराज आले आहेत आमच्या घरी बोवा आला कोठून आला खोबरा मेंढ्याच्या जंगलातून बोलाव त्याला मारुती बोवा दाखवतो बोलाव म्हणतो त्याला राखोंडी करून मारतो मोठ्या सातवानं पाचवं बोलाव बाबा घेऊन रेत पकडलं पॉवरफुल बोया बोला मला घेवते थोडीशी मग घेतो याची बोला ना महाराज जरा बाहेर या आपले फटाके फुटणार आहे फटाके चांगले टायफॉन लावते मला सनकवते द्या दिवाळी आली बंबम बोले नागिन डोले बंबम बोले नागिन डोले तर आमच्या घरात काय आले अरे बालका एवढा 94 किलोचा माणूस तुला बारा दिसते